नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बनवणार आहोत तांदूळ नारळ कॅरेमेल खीर. पण तांदूळ भिजवलेले आहेत ते गाळणीमध्ये वितळून घ्यायचे. ते 5 मिनिटं आपण तसेच ठेवायचे. तर एका पॅन मध्ये आपण 1 चमचा तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये तांदूळ आपण असं परतून घेणार आहोत. हे 5 मिनिटं थोडेसे परतून घेतले आणि आपण तांदूळ आता थंड करायला ठेवले. आपले तांदूळ थंड होत आहेत तो आपण इकडे 1 लिटर दूध गरम करून घ्यायचे. ते कोमट दुधामध्ये आपण थोडे केशरच्या काड्या भिजवून ठेवल्या होत्या. ते दूध आपण या दुधामध्ये ओतून घेणार आहोत. हे दूध आता आपलं चांगलं गरम होत आहे. तोपर्यंत इकडे आपले तांदूळ थंड झाले ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊया. हे तांदूळ असे थोडे भरभरीतच झाले पाहिजे. हे बारीक झालेले तांदूळ आपण दुधामध्ये आता टाकून घ्यायचे आणि दूध चांगलं असं हलवून घ्यायचं, म्हणजे आपण जे तांदूळ टाकले त्याच्या गुठळ्या होत नाहीत. आता तिकडे दूध उकळत आहे तर ह्या बाजूला आपण खोबरं मिक्सर मध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून त्याची पेस्ट करून घेऊया. यात आपली खोबऱ्याची पेस्ट झालेली आहे. इकडे आपलं दूध पण चांगलं उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये हे खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि परत एकदा चांगलं असं ढवळून घ्यायचं. आता आपण कॅरेमेल बनवायला सुरुवात करूया. तर इथे एक मी पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे. साखर ही 2 मिनिटं तशीच ठेवायची. ते कॅरेमेल जास्त वेळ गरम करू नका, नाहीतर ते करपेल आणि ते कडू लागेल. हे आता आपलं कॅरेमेल तयार झालेलं आहे. आपण ते दुधात टाकून घेणार आहोत. हे दुधात टाकताना गॅस बंद करायचा, नाहीतर दूध अंगावर उडण्याची शक्यता असते. कॅरेमेल टाकून दूध चांगलं ढवळून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया. खीर तयार झालेली आहे. आता आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया. हे आपल्या खिरीला कलर, टेक्स्चर किती सुंदर आलेले आहे ते पहा. चवीला म्हणाल तर अप्रतिम. ही खीर गोड खाणाऱ्यांसाठी मेजवानीच आहे. अशी युनिक आणि झटपट होणारी कॅरेमेल खीर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.